नमस्कार मंडळी, आपण बाहेरचे पदार्थ घरच्या घरी बनवू शकलो तर किती छान वाटेल, ते पण अगदी स्ट्रीट स्टाईल. तर काय होतं, आपण पावभाजी आणि वडापाव बनवतो तर तेव्हा वडे आणि भाजी संपून जाते, पण कधी कधी पाव शिल्लक राहतात. तर आता या पावचं करायचं काय, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी काय करायचं, पाव घ्यायचे, चाकूच्या मदतीने त्यांना अशा मधून कट करून घ्यायचे. त्यानंतर एका कढईमध्ये साजूक तूप किंवा बटर, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वापरलं चालेल. त्यानंतर आपल्याला हे पाव दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचे. अगदी खुसखुशीत होतात तोपर्यंत हे पाव छान शेकून घ्यायचे आहे. आता ही रेसिपी अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. दोन्ही बाजूने हे पाव छान शेकून घ्यायचे. इथे मी तूप वापरत आहे, तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर बटर तुम्ही वापरू शकतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पाव छान शेकून घेतले. आता आपण हे पाव काढून घेणार आहोत. सेम याच पद्धतीने आपल्याकडे शिल्लक असतील तेवढे पाव तुम्ही अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे आहेत आणि ते काढून घ्यायचे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं, तेल घालायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं. त्यानंतर कांदा घातलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंगावरती येतो तोपर्यंत छान परतून घ्यायचं. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि बारीक कट केलेली शिमला मिरची घालायची आहे. इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घालून घेतलेला आहे. टोमॅटो, शिमला मिरची, कांदे छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मसाले घालून घेऊया. इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. पावभाजी मसाला नसेल तर कुठलाही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मसाले छान परतून घ्यायचे. वरून कोथिंबीर घालून अशा पद्धतीने हा आपण मसाला तयार करून घेतलेला आहे. आता हा मसाला थोडासा गार करून घ्यायचा आहे. चमच्याच्याच मदतीने असं स्मॅश करून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता बघा, इथे आपण जे पाव शेकून घेतले होते ना, ते पाव घ्यायचे. त्यावरती हा मसाला आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने स्प्रेड करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा हा मसाला स्प्रेड करून घ्यायचा आणि त्यावरून बारीक शेव अशा पद्धतीने पसरवून घालून घ्यायची आणि पाव बंद करून आपल्याला ज्या कढईमध्ये आपण मसाला तयार केला होता ना, त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि त्यामध्येच हे पाव ठेवून घ्यायचे आणि शेकून घ्यायचे आहेत. आता एका टायमाला कढईमध्ये जितके पाव बसतील तितकेच पाव ठेवायचे आहे. आलटी-पलटी करून दोन्ही बाजूने 2-2 मिनटं हे पाव छान शेकून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 2 मिनटं छान शेकून घ्यायचे आहे. थोडंसं आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे, म्हणजे पाव अगदी छान शेकले जातील. दुसरी बाजूसुद्धा छान शेकून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून आपल्याला हे पाव एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर अशा पद्धतीने आपल्याला पाववरती पसरवून घ्यायचे आहे. वरून बारीक शेवसुद्धा आपल्याला घालून घ्यायची. तर इथे आपलं स्ट्रीट स्टाईल मसाला पाव तयार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा. चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.